हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज ना आपण छान अशी सोयाबीनची मिठाई करणार आहोत. आज आपण ना सोयाबीनची मस्त अशी रसमलाई करणार आहोत. 12 ते 15 मी सोयाबीन घेतले आहेत. हे बघा. आणि सोयाबीनला मी छान असं गरम पाण्यामध्ये 1 तास भिजवून ठेवले आहेत. गरम पाण्यामध्ये 1 तास भिजवून आता हे बघा, सोयाबीन छान असे सॉफ्ट झाले आहेत. सगळं पाणी आपण हे काढून घ्यायचं आहे. आधी सोयाबीनला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्यानंतर गरम पाण्यामध्ये तासभर भिजत ठेवायचं आहे. आता ना सगळं पाणी आपण पिळून काढायचं आहे. आता जर तुम्हाला हे संपूर्ण अख्खे पीस ठेवायचे असतील तर संपूर्ण अख्खे पीस पण ठेवू शकता, नाहीतर मग असे कट करायचे असेल आपण हे असे कट करून ठेवूया. हे बघा, मी संपूर्ण सोयाबीनचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण गॅसकडे जाऊया. आता या कढईमध्ये मी 2 पोहे खाण्याचे चमचे असतात ना, ते 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे. त्याच्यात आपण हे सोयाबीन ॲड करायची आहे. छान असे आपण परतून घेऊया. साधारण 1 मिनिट आपण सोयाबीनला छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे ना त्याचा टेस्ट खूप छान लागतो. आता आपण ह्याच्यामध्ये गरम करून थंड केलेलं दूध ॲड करायचं आहे. हे मी 2 मोठे कप भरून दूध ॲड केलेलं आहे. आणि छान असं ढवळत राहायचं आहे आपल्याला व्यवस्थित, कारण मी स्टीलची कढाई घेतलेली आहे, त्याच्यामुळे ना खाली चिटकायचे चान्सेस असतात. तुम्ही जर नॉनस्टिकची कढाई घेतली ना तर खाली चिकटणार नाही. तर मग तुम्ही थोड्या वेळाने ढवळलं ना तरी पण चालेल. दूधला छान अशी आपल्याला उकळी द्यायची आहे. आपण पनीरची रसमलाई करतो, ब्रेडची रसमलाई करतो, पण सोयाबीनची पण एकदा तुम्ही नक्की करून बघा. खूपच छान लागते खायला आणि हेल्दी आहे. मुलांसाठी तर खूपच हेल्दी आहे. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, एका बाउलमध्ये मी हे 3 चमचे मी मिल्क पावडर घेतली आहे आणि मी हा अर्धा चमचा मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोअर नसेल ना, तर तुमच्याकडे जर कस्टर्ड पावडर असेल तर अर्धा चमचा कस्टर्ड पावडर तुम्ही घेऊ शकता. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड करूया आणि छान अशी पेस्ट करून घेऊया. मी बोटाने ढवळलं आहे, तुम्ही चमच्याने ढवळू शकता. छान अशी पेस्ट केल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. थोडंसं आणखी मी दूध मिक्स करून ह्याच्यामध्ये ॲड करते आहे. आता परत छान अशी आपल्याला उकळी काढायची आहे. हे मी मलाई जमा केली आहे. साय आपण जे दूध गरम करतो ना, ती दुधाची साय आहे. ती मी साय 1 चमचा घेते आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत. तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स आवडतील ना ते ॲड करू शकता. मी ह्याच्यामध्ये काजू, बदाम आणि किसमिस घेतलेले आहेत. ते थोडे मोठे मी तुकडे केले आहेत. तुम्हाला पावडर ॲड करायची असेल ना तर काजू बदामची पावडर पण तुम्ही ॲड करू शकता. तुम्ही साखर पण ॲड करू शकता. मिश्री असेल तर मिश्री ॲड करू शकता, किंवा जर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल ना तर ती गुळाची पावडर पण तुम्ही ॲड करू शकता. पण गुळाची पावडर ॲड करताना काय करा, आधी छान अशी रसमलाई उकळवून घ्या. थोडी घट्ट झाली, गॅस बंद करा आणि साधारण थंड झालं ना की मगच गुळाची पावडर ॲड करा. गरम दुधामध्ये गुळाची पावडर ॲड करू नका, नाहीतर दूध फाटू शकतं. म्हणून दूध हलकंसं कोमट झालं की मग तुम्ही गुळाची पावडर ॲड करू शकता, म्हणजे तुम्ही गुळाची रसमलाई बनवू शकता. मी याच्यामध्ये फक्त 2 चमचे साखर ॲड केली आहे, कारण मी याच्यामध्ये मिल्क पावडर ॲड केली आहे ना, म्हणून मी साखर कमी ॲड केली. तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि जर तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही केशर थोड्याशा दुधामध्ये भिजवून ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. सोया चंक्सची बासुंदी पण बनवू शकता, सोया चंक्सची रसमलाई पण बनवू शकता. पण खूप छान लागते फ्रेंड्स, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यात सणवार खूपच असतात, तर तुम्ही कोणत्याही सणावाराला हे बनवू शकता. आपण प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण काही ना काही गोड बनवत असतो. प्रत्येक सणासुदीला आपण छान छान गोड बनवतो. तर तुम्ही एकदा ही सोयाबीनची रसमलाई नक्की ट्राय करा. छान अशी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. हलकासा घट्टसर झाला ना की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जशी आपण नॉर्मल रसमलाई कशी करतो थोडीशी घट्टसर, तसं करून आपल्याला गॅस बंद करायचा आहे.
म्हणजे आपण जे काय फ्लेवर ह्याच्यामध्ये ॲड केले आहे ना ते छान असं सोयाबीनच्या चंक्समध्ये मुरतील व्यवस्थित आणि खायला खूपच छान लागतील. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही कोणत्याही फ्लेवरची कस्टर्ड पावडर ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. मग तो फ्लेवर ह्याच्यामध्ये ॲड होईल आणि खायला खूप भारी लागेल. हे बघा, दूध आता बऱ्यापैकी घट्टसर झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यावर आपण ही वेलची पावडर ॲड करायची आहे. तुम्ही जायफळ पण ॲड करू शकता. वेलची पावडर, जायफळ तुम्हाला जे आवडेल ना ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता आपण सर्व करूया. तर हे बघा फ्रेंड्स, छान मस्त गरमागरम अशी सोयाबीनची रसमलाई तयार झालेली आहे. तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून एक ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवा. छान असे थंड थंड करून पण तुम्ही खाऊ शकता किंवा अशी गरमागरम आवडत असेल तर गरमागरम पण खाऊ शकता. पण कसं रसमलाई आणि बासुंदी वगैरे जे स्वीट आयटम असते ना ती थंड करून खायला खूपच छान लागते. तर मग तुम्ही ही छान असे फ्रीजमध्ये 1 ते 2 तास थंड करा आणि मग हे तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते, खूप भारी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. आणि तुम्ही कमेंट पण करू शकता की रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि तुमच्या पण छान छान कमेंट्स असतील त्या पण तुम्ही शेअर करू शकता. तर फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.